नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। सिद्ध कोणाला म्हणलं? जे स्वयं बनलेले आहेत, ज्यांना कोणी बनवलेलं नाही. असं आपण म्हणतो ना, काहीतरी सिद्धी केली मग ते प्राप्ती झाली. पण ॲक्च्युली जे सिद्ध आहेत ते स्वभाव प्रगट झाला इतकंच. सिद्ध कोणाला म्हणायचं? सिद्ध काय केल्यावर बनतो? जसं तुमची भाजी शिजवल्यावर भाजी बनते, रोटली वळल्यावर मग ती होते. काय केल्यावर सिद्ध होतो? काही नाही केल्यावर सिद्ध होतो. तुम्ही काय करायला जाता तो संसार असतो, आणि जेव्हा करणं सुटलं ना, जिथं ज्ञाता राहिलात ना, तिथं सिद्ध होणार. म्हणून सिद्ध होण्याची कला ध्यान आहे. ध्यानाच्या द्वारेच सिद्ध बनू शकतो. म्हणजे ध्यान म्हणजे काय आहे? शेवटी निर्विकल्पता. ध्यान म्हणजे कृतकृत्यता. ध्यान म्हणजे सगळ्या संसारापासून अस्पर्शिता. असं जे स्वतःचं स्वरूप आहे ते पाहणं, जाणणं, त्या रूपाने परिणमन करणं, ह्याला म्हणलं सिद्ध. मग तो जो स्वभाव आहे, तर तो स्वभाव कसा आहे? अनादि अनंत आहे. काय म्हणले? सिद्ध स्वभाव अनादि अनंत आहे. पण सिद्ध दशा हो, सिद्ध दशा बोला की, बरोबर आहे. साधी अनंत आहे, बरोबर. काय म्हणायचं? दशा आहे ना ती प्रगट झालेली. मग ती सुरुवात झाली आहे म्हणून साधी आहे, पण त्याला आता कधीही शेवट नाही म्हणून अनंत आहे. म्हणजे जो कुठला जीव सिद्ध दशेला प्राप्त झाला तर तो अनंत काळापर्यंत आता सिद्ध रूपामध्येच राहणार. तो आता पुन्हा, म्हणजे म्हणलं ना, म्हणून जिनधर्मामध्ये अवतार नसतो म्हणतात. म्हणजे काय? हां, पुनर्जन्म नाही. पुनर्जन्म आहे की आपल्याला. अवतार म्हणजे जन्म नाही त्यांचा परत ना. हां, म्हणजे जे मुक्त झाले ते पुन्हा संसारी होत नाहीत. त्याला म्हणले जातं त्यांच्या भाषेमध्ये अवतार. पण असा अवतार जिनधर्मामध्ये मान्य नाही. कारण जो जीव एकदा सगळ्या कर्मांनी रहित झाला, सगळ्या बंधनातून मुक्त झाला, आपलं जसं आहे तसं ओरिजिनल फॉर्ममध्ये आला, तर त्याला पुन्हा कोण संसारी किंवा काय म्हणायचं, त्या कर्मामध्ये बद्ध किंवा मलिन कोण बनवू शकणार आहे? कुठल्या कर्मामध्ये अशी शक्ती नाही आहे की ते तुम्हाला संसारामध्ये अडकवून ठेवू शकेल. जसं तुम्ही म्हणता ना, जोपर्यंत आयुकर्म आहे तोपर्यंत मी या शरीरामध्ये राहतो. मग आयुकर्माने बांधलंय की नाही हो तुम्हाला? आयुकर्माने बांधलं का नाही जीवाला? कुठल्या दोरीने बांधलं सांगा? कुठल्या दोरीने बांधलं? दोरीने नाही बांधलं ना. मग म्हणजे कर्मामध्ये आहेत. पुद्गलाशी बांधला गेलाय. जीवाला पुद्गल बांधू शकत नाही आणि जीव पुद्गलाला बांधू शकत नाही. जीव तर फक्त परिणाम करतोय, त्याच्या निमित्तात कर्म येत आहेत आणि बांधले जात आहेत. म्हणून सांगितलं की एकदा मुक्त झालेला जीव पुन्हा संसारात येणार नाही म्हणून अवतार नाही म्हणलं. पण उद्या कोणाचा अवतार आहे हो? उद्या कोणाचा अवतार आहे हो?
मग आले का नाही अवतारात? महावीर भगवंतांचा जन्म कल्याणक आहे उद्या. तर अवतार झाला का नाही मग भगवंतांचा, महावीरांचा? काय म्हणायचं? त्यावेळेलाच की, मग त्यावेळेला अवतार झाला का नाही झाला? झाला का नाही झाला? त्याला अवतार नाही म्हणायचं, त्याला जन्म म्हणायचा. अवतार म्हणजे काय त्यांच्या भाषेमध्ये, अन्यमतींच्या भाषेमध्ये, की देव लोकांचं जमिनीवर येणं, ह्याला ते अवतार म्हणतात. हे तर इथंच असणारे संसारीच होते तोपर्यंत, आणि मग ते त्रिशला मातेच्या गर्भामध्ये जन्माला आले. पण मुक्त झाले आणि परत येऊन जन्मले, ह्याला अवतार म्हणतात. असा अवतार नाही, नसतो, नव्हता, कधी होणार नाही. म्हणून बरोबर, त्रिशला माता ही त्यांची शेवटची माता होती. त्यांनी सांगितलं आता ह्याच्या पुढे मी कुठल्याही मातेला रडवणार नाही, म्हणजे कुठल्या मातेच्या गर्भात मला आता जन्मायचं नाही, असा हा शेवटचा अंतिम जन्म आहे. मग असा जन्म, मग लोकांनी विचारलं ना, तुम्ही काय करताय? उद्याची सगळी तयारी करतायत म्हणून सगळे गायब झालेत आज. काय करायला लागल्या तयारी? कुठंतरी काहीतरी नाटक करायचं आहे, ते रॅली करायची आहे, प्रोसेशनला जायचं आहे, सगळं तुमचं ते गडबड चालली आहे का नाही? तर म्हणजे महावीरांचा हॅपी बर्थडे करताय तुम्ही, सेलिब्रेशन, बरोबर? तर मग त्यांचं सेलिब्रेशन करायला चालतंय, आमचं सेलिब्रेशन का नाही करायचं? बड्डे का नाही करायचं? कधी येऊ बड्डे? नाही ना. आता शास्त्रासमोर बड्डे विसरलेला असते. घरी गेल्यावर बर्थ पडाय, डेट पडाय, सगळं लक्षात राहते. मग तिथं सांगितलं, जर तुमचा अंतिम जन्म असेल ना, यू सेलिब्रेट. याच्या पुढे तुम्ही जर जन्मणार नसाल तर तुमच्या बड्डेला दरवर्षी सेलिब्रेट करा. पण तुम्ही मरणार आहे, जन्मणार आहे, पुन्हा मरणार आहे, पुन्हा जन्मणार आहे, असे अजून अनेक भाव आहेत तुमच्याकडं. त्यामुळे या भावात तर मुक्ती नाही. मग ज्यांना कोणाला असा जन्म मिळालाय की ते पुन्हा जन्माला नाही येणार, अपुनर्जन्मवाले आहेत, ते अपुनर्भववाले आहेत, म्हणून त्यांना त्यांचं जन्मकल्याणिक साजरं केलं जातं. आणि असे आहेत, त्यांचं एक पर्सनॅलिटी अशी होती की ते स्वतः सुखमय आणि इतरांना सुखाचा उपदेश देणारे, काहीतरी काय म्हटलं, वीरशासन चालवणारे होते. म्हणून त्यांचे जन्माच्या दिवसाचं थोडंसं महिमा समजावी, किंवा त्यांच्याविषयी आपल्याला असलेला आदरभाव प्रगट करण्यासाठी, त्यांच्याविषयीची आस्था, त्यांच्याबद्दलचं असलेलं आपलं प्रेम हे व्यक्त करण्यासाठी म्हणून असे काय तुम्ही केलेले कार्यक्रम दाखवले जातात. पण त्यातून सुद्धा तत्वबोध व्हावा. माताजींनी असं काय सांगितलं, जे पण तुम्ही काय त्याच्या मागे ॲक्टिव्हिटीज म्हणून करताय, महावीर जयंतीचं हे कार्यक्रम असं म्हणून जे पण करताय, तर त्याच्यातून तत्वज्ञान आणि धर्माचा प्रचार प्रसार व्हावा, धर्माचं ज्ञान व्हावं, धर्माची जाणीव, त्याच्याबद्दलचं लोकांना जागरूकता यावी, ह्याच्यासाठी काय करत असाल ते करा. पण हातपाय, डोकं, अंग न हलवता. म्हणजे काय काय करायचं? लोक नाचून नाचून करतात प्रचार, तर नाचायचं नाही आहे. तुम्हाला कुठल्या भगवंतांनी नाचून तत्व शिकवलं हो तुम्हाला? भक्ती. ते भक्तीचा अर्थच बदलून गेलाय सगळा. त्या भक्तीमध्ये सहज नृत्य होत होतं, पण आजकाल लोक नृत्य करायसाठी भक्ती करतायत. त्यामुळे त्याच्यामध्ये भक्ती शून्य झाली आहे आणि नाचणं जास्त इम्पॉर्टंट झालंय. त्यामुळं सांगितलं की नको, तुमची भक्ती मनातून करा, लय झालं, अंगातून नको. म्हणून तिथं दुसऱ्याला दाखवण्यासाठी आपल्याला भक्ती करायची नाही. तर मला सांगायचं होतं की असे ते महावीर स्वामी, असे ते सिद्ध परमात्मा बनले की या जन्मात, म्हणजे जन्म तर झाला उद्या, आणि मोक्ष कधी झाला हो? कुठली? कार्तिक कृष्ण अमावस्या, म्हणजे तुमची दिवाळी. तर त्या दिवशी त्यांना मोक्ष झाला. तर सांगितलं की त्यांनी कोणाकोणाला जिंकलं, महावीर स्वामींनी कोणाकोणाला जिंकलं? जैन होते ना. जैन म्हणजे कोण? जैन म्हणजे कोण? जो जिंकतो तो जिन. मग कोणाकोणाला जिंकलं त्यांनी? इंद्रियांना जिंकलं म्हणताय, कषायांना जिंकलं,
अजून स्वतःच्या आत्म्याला जिंकलं. ज्याला आपण अजून आजपर्यंत जिंकलं नाही, अजून आपण आजपर्यंत त्याच्या अनुसार परिणमन करत नाही आहे. म्हणून सांगतायत की त्यांनी पहिल्यांदा स्वभावाला जिंकलं, त्याच्याबरोबर ते सगळे प्राप्त झाले, काय म्हणायचं ते सगळे पळून गेले, कर्म वगैरे सगळे सांसारिक दुःख सगळे नष्ट झाले. त्यामुळे त्यांनी केला पुरुषार्थ तो अंतरंगामध्ये, बहिरंगामध्ये कोणाला घालवण्यासाठी पुरुषार्थ केला नाही. तर असंच एक इथं उदाहरण सांगितलंय की आत्मविजय में सर्व विजय की सिद्धी. तुम्हाला फक्त आत्म्याला जिंकायचं आहे हो, बाकी सगळं ते जिंकलं जाणार आहे बाहेरून, तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही. म्हणजे राजा बनला, जाऊ देत, PM बनलो आपण, काय प्राईम मिनिस्टर बनलो, तुम्हाला आता कुठल्या कुठल्या राज्याला जिंकायचं हो, कुठं कुठं जाऊन परत काय करायचं असतं, ते इलेक्शन करायचं असतंय. एकदा मी बनलो ना मिनिस्टर, मग काय करायचंय मला कुठं जाऊन. म्हणजे बसा की PM मोदीच्या बाजूला, काय करते, आपोआप त्याला वोट मिळत आहेत, हो ना. म्हणजे असं मी ऐकलं बरं का, म्हणजे आपोआप पब्लिसिटी चालूच आहे आणि त्याच्यातून त्यांना वोटिंग पण होत आहे. म्हणजे मला म्हणायचे की कशासाठी सांगत होते, आत्म्याला जिंकलं तर त्याच्याबरोबर सगळ्यांच्यावर विजय मिळवली जाते. त्याच्यासाठी वेगळा पुरुषार्थ करावा लागत नाही. तर त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले तिथं. एक राजा बड़ा बलवान था, उसने अपने आसपास के राजाओं पर विजय प्राप्त कर ली थी, अतः उसका नाम सर्वजित पड़ गया. सगळ्यांना जिंकणारा होता म्हणून त्याचं नाव काय टाकलं, सर्वजित. और लोग उसको सर्वजित ही कहते थे, लेकिन उसकी माँ सर्वजित नहीं कहती थी. ती आई कधी त्याला सर्वजित म्हणून बोलवत नव्हती. तो राजा ने उससे इसका कारण पूछा की तू तुझ्या मुलाला सर्वजित का नाही म्हणत, तो तर इतकं पराक्रम दाखवतो, पुरुषार्थ करतो, युद्धांमध्ये जिंकतो, सगळ्या राज्यांना आपल्या अधीन करून घेतलंय, सगळेजण त्याला सर्वजित म्हणतात, पण तू त्याला सर्वजित का नाही म्हणत. तो राजा ने उससे इसका कारण पूछा, वह बोली, बेटा तूने अभी सब पर विजय प्राप्त नहीं पाई है, इसलिए मैं तुझे सर्वजित नहीं कहती. कोणावर हो, सब पर म्हणजे ह्याच्यावरनं समजते, आई ज्ञानी होती, पप्पा अज्ञानी होते आणि बेटा मान ज्ञानी. वो बोली, बेटा तूने अभी सब पर विजय प्राप्त नहीं पाई है. म्हणजे आई वडिलांचं किती रोल महत्वाचं आहे सांगायला लागले. तुमच्यात संस्कार असतील तर तुमच्याकडून घडणारं ते जे काय असेल ना, मुलगा मुलगी, तर ते असं घडतं की त्याला परत शिकवावं लागणार नाही. म्हणजे जन्मजात असं त्याच्यावर बाळकडू पाजले जातात. म्हणून आपली परिणती सुधारा हे सांगतायत, दुसऱ्याला बदलायसाठी नाही. धर्म माझ्यात किती उतरलाय त्याच्यानुसार दुसऱ्याकडे तो फॉरवर्ड होणार. बेटा अभी तूने सब पर विजय प्राप्त नहीं पाई है, इसलिए मैं तुझे सर्वजित नहीं कहती. राजा पूछता है कि विजय पाने के लिए कौन राजा बाकी रहा है. आता अजून कोणावर विजय प्राप्त करायची राहिली आहे असं राजाने विचारलं. माँ कहती है तुम्हारा खुद मन. काकाजी क्या बोले, हेलो हेलो. माँ कहती है तुम्हारा खुद का मन, जब तक तुम मन पर विजय पाकर आत्मजयी न बन जाओगे तब तक तुम सर्व विजयी नहीं हो. ज्याचा अजून आपल्या स्वतःवरच कंट्रोल नाही आहे, स्वतःच्या मनाला ज्याने जिंकलं नाही आहे, तो सर्वजित कसा म्हणला जाणार. राजा को होश आया और उसने अपना वास्तविक कर्तव्य पहचाना. सर्व विजयीपने का अनुभव तभी होता है जब अपने मन पर अपने आत्मा पर विजय प्राप्त करते हैं. तर त्यांनी त्यासाठी खुलासा करून सांगितलं. परद्रव्य में आत्मदेव का कर्तव्य नहीं है, फिर भी कर्तव्य का अहंकार होना यह मिथ्या आशय नहीं तो और क्या है. यही सबसे प्रमुख अपनी हार है. तुम्ही सगळ्यात मोठं तुमचं
लढाई कुठे आहे हो? बाहेर नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाला जिंकत नाही तोपर्यंत बाहेर कोणाला जिंकू शकत नाही. मनाला जिंकायचं म्हणजे काय करायचं? आज कुठला दिवस आहे माहिती आहे तुम्हाला? दशलक्षणचा आज कुठला दिवस आहे हो? जाऊ दे, काल कुठला दिवस होता सांगा? जाऊ दे, उद्या कुठला दिवस आहे सांगा? एक बी माहित नाही. आज कुठला आहे हो? आज त्याग आहे, त्याग. तर काल तप सांगितलं ना, तर तप कशाला म्हणायचं? तप म्हणजे मला म्हणायचं की तुमच्या मनाला जिंकणं म्हणजे संयम आहे, म्हणजे तप आहे, म्हणजे त्याग आहे. जोपर्यंत मनावर, आपल्या ज्ञानावर, आपल्या परिणतीवर आपण संयमित होत नाही तोपर्यंत बाहेरच्या सगळ्या वस्तूंमध्ये असंयमाने प्रवृत्ती राहते. जसं म्हटलं की उद्या आता महावीर जयंती आहे, संयम करायचा होय काय? एखादा संयम घ्यायचा आपल्याला. इतकं आपण महावीरांच्या नावाने काय म्हणतात, मोठ्या मोठ्याने घोषणा देणार, जय जयकार करणार. मग त्यांचं एक काहीतरी एखादं तरी गुण आपल्यात घ्या की. काय घ्यायचं? त्यांनी मोक्षाला गेले तर असंयमाने गेले नाहीत, अशा विषय भोगाच्या प्रवृत्तीने गेले नाहीत. त्यांनी जे केलं ते करण्याचा पुरुषार्थ आपण करायला पाहिजे, तर आपल्याकडून खरं महावीर जयंती सेलिब्रेशन झालं, किंवा खरं तुम्हाला कळालंय की महावीर काय आहेत. आजकाल नाही तर कोणाला महावीर जयंतीमध्ये महावीर काय आहेत ह्याचं काय रिलेशनच नसतं. करायचं काय असतं? फक्त सगळ्यांच्या बरोबर फिरायचं असतंय, आपलं काहीतरी गाजावाजा करायचा असतो आणि देखादेखीने सगळंच धर्म चालू आहे, पण त्याच्यामध्ये धर्माचा स्पर्शच नसतो. म्हणून सांगतायत काय, अशी जन्मजयंती साजरी करा, असं जन्मकल्याणी करा की त्यांनी जे केलंय त्यातनं थोडंसं आंशिक काहीतरी आपल्यामध्ये यावं. काय करायचं त्यासाठी? एखादा संयम घ्या, एखादा नियम घ्या, एखादा आजीवनसाठी अभक्षादींचा त्याग करा, एखादा संकल्प करा. करू शकता ना? काय करायचं? आपल्याला जर महावीर बनायचे, त्यांच्यासारखं पद प्राप्त करायचं आहे, त्यांच्यासारखी सिद्ध दशा आपल्याला मिळावी, सिद्ध स्वभाव मिळावा, हे खरं भाव असतील तर एखादा संयम आजीवनसाठी करा. ज्याला जे शक्य असेल ते करा, असं काही कंपल्शन नाही आहे. पण एखाद्या संयमाच्या निमित्तामध्ये आपल्याला आपलं म्हटलं मनाचा ताबा, किंवा तुम्ही जिंकणार तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या परिणतीला जिंकणार. आणि हीच परिणती जातीय बाहेरच्या विषय कषायांमध्ये. जसं भावाला फोन केला होता मी आज, आणि त्याला समजलं की आमचे एकासन चालू आहेत. म्हणल्यावर ते काय म्हणायचं, आता सगळे विषय कषायांमधले, भोगामधले जीव. म्हणले एवढे उन्हाळ्यान कशाला एकासन करायचं? पाणी पी म्हणला, सारखं सारखं पाणी पी म्हणला. मी त्याला सांगते, ते मला सांगताय. मग म्हणले की अरे संयम कसं करायचा, कधी करायचा? म्हणले एवढा चान्स असतो, एवढा 10 दिवस करायचं, त्याच्यानंतर कुठं आपण परत आहेच की, निरंतर चालूच असते आपलं कारखाना. तर म्हणलं की म्हणला आपलं सगळं नीट राहायला पाहिजे शरीर, आणि मग कशी धर्म करणार आणि साधना करणार? म्हणला पहिल्यांदा सगळं नीट ठेवायला पाहिजे, मग कर. मग त्याला म्हणलं की निर्जरा कशी व्हायची? जेव्हा प्रतिकूलता येते ना शरीराला, तेव्हाच तर निर्जरा होत असते. त्याच्याशिवाय खाऊन पिऊन तर काय निर्जरा होत असते. म्हणून सांगितलं, जेव्हा आपण तिथीमध्ये, काय पर्वामध्ये, जे काय आपण साधना म्हणून करतो, तर त्याच्या निमित्तामध्ये संयम घडला तर ज्ञानपूर्वक संयमाने निर्जरा अवश्य होते. आणि म्हणलं ना, जेवढं दृढता असते ना, आपण एखादा नियम, एखादा संकल्प पालन करतोय, त्याच्यामध्ये प्रतिकूलता एवढीशी जरी आली ना, तरी सुद्धा त्याच्या निमित्तात भरपूर निर्जरा असते. म्हणजे मी समजा आज ठरवलं की मी आज एकासन करणार आहे, आणि भयंकर ऊन पडलंय आज, पण मी अढळ राहिले, मी एकासन केलंच, आणि मी नंतर पाणी पिलं नाही, हे तर ठरवलंच होतं मी. पण बहिरंगातून जितकी प्रतिकूलता वाढणार आहे त्याच्या निमित्तात तुम्ही काहीच नाही करायचं आहे. तुम्ही तर फक्त तुमच्या साधनेमध्ये आहात. तुम्हाला फक्त आत्म्याचा अनुभव करायचा, त्यापासून भिन्न हे जाणायचं आहे. तर जी 10 कर्मांची निर्जरा होणार होती, तिथे 100 कर्मांची निर्जरा सहज होते. पण आपण काय करतो, आज अष्टमी आहे समजा आणि भरपूर ऊन पडले, उद्या अष्टमी करू,
हां, पाऊस पडणार आहे उद्या म्हणून सांगितलं वेदर फोरकास्टनी. म्हणजे त्या तिथीलाच ढकलतो पुढं आपण. म्हणजे काय म्हणायचं, ह्याला असंयमाचे संस्कार. म्हणून थोडंसं संयमात राहण्यासाठी म्हणून उद्याचा दिवस आपल्याला मिळाला आहे, तर सर्वांनी संकल्प करा, काहीतरी एखादा संयम धारण करा, एखादा आपल्या जीवनाला दिशा द्या, जेणेकरून की खरोखर महावीरांसमान आपल्या जीवनामध्ये काहीतरी क्रांती घडेल. चला आपल्या सिद्धपूजेकडे जाऊ. काय सांगितलं होतं प्रस्तावनेमध्ये की सिद्धांना आपण सिद्धपूजन करतोय. कशासाठी पूजन करतो? त्यांना आदर्श मानतो, त्यांच्या समान बनण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून आपण एक त्यांचं पूजन, भक्ती किंवा त्यांचं गुणगान करतोय. तर इथं पण जेव्हा आपण सिद्धांचं पूजन करतोय तर सिद्ध स्वरूप काय आहे हे पहिल्यांदा समजायला पाहिजे, आणि मग त्या स्वरूपाची भक्ती आपल्याकडून सहज होणार. मग ते सिद्ध भगवान आणि त्यांच्याप्रमाणे हा सिद्ध भगवान आत्मा, त्या दोघांचं पण स्वरूप आपल्याला ह्याच्यातून समजणार आहे. तर काल बघितलं होतं ना काय, निरस्त कर्म संबंधम सूक्ष्मं नित्यं निरामयं वंदेहं परमात्मान ममूर्तमनुपद्रवम्. कसे आहेत सिद्ध भगवान? हां, ते म पूर्ण म्हणायचं, कारण त्याला पुढचा अ जुळला आहे ना, त्यामुळं त्याला परमात्मानम नाही म्हणायचं. परमात्मान मूर्त मनुपद्रवम, तर त्याच्यामध्ये अ येतो. तर काय सांगितलं, ज्यांनी संपूर्ण कर्मांना ध्वस्त करून टाकले, नष्ट करून टाकले, निरस्त, त्याला त्या कर्मांचा अस्त झालाय ज्यांच्यामधून, जे सूक्ष्म आहेत स्वभावाने, जीव सूक्ष्म आहे. महामत्स्यातला जीव कसा आहे हो? सूक्ष्म आहे का स्थूल आहे? महामत्स्यामधला जीव सूक्ष्म आहे का स्थूल आहे? सूक्ष्म आहे. जीव सूक्ष्म असतोय. शरीर तुम्हाला दिसतंय म्हणून स्थूल म्हणताय, अवतारिक म्हणताय, पण कुठल्याही शरीरात असलं तरी सुद्धा जीव सूक्ष्म आहे, दृष्टीच्या गोचर होत नाही, दिसणार नाही आहे तुम्हाला कधीही. त्यामुळं सूक्ष्म आहे, नित्य आहेत. सिद्ध कसे आहेत? नित्य आहेत, निरामय आहेत. सगळ्या रोगांनी, कर्मांनी, शरीरांनी, सगळ्यांनी आता रहित झालेले आहेत. अशा त्या अमूर्त, अनुपद्रव, म्हणजे काय? अमूर्त और मोह क्षोभ आदि के निमित्त से उठने वाले उपद्रवों से सर्वथा रहित, कर्मों के संबंध छूटने से सिद्ध आत्मा सर्वदा अनंत काल तक के लिए हर तरह की व्याधियों से उन्मुक्त रहते हैं. म्हणजे आता कुठल्या कर्मांचा संबंध नाही, त्यामुळं नित्य निरामय दशा प्रगट झाली आहे. हे त्यासाठी विशेषण दिलं. काय कळलं? नित्य निरामय का म्हटलं त्यांना? कारण तुम्हाला थोड्या दिवसासाठी रोग असतो, नष्ट होतो, परत रोग येतो. रोग गेला का? हाय आता आहेच, अजून कर्म आहे तोपर्यंत रोग संपणार नाही आहेत. त्यामुळे स्वतःला लय फिट समजू नका. तर कधी उदय येतील आणि कधी शरीराचं पतन होईल सांगता येत नाही. कर्मांचा उदय येतो, त्यामुळं सांगितलं थोडीशी साधना त्याच्या जोडीला असेल तर निर्जरा होताना आपल्याला त्रास होणार नाही. तर कर्मांचा संबंध सुटल्यामुळं भगवान नित्य सर्व व्याधींनी रहित झालेत. आता नित्य निरामय म्हणलं ना, म्हणजेच सगळ्या कर्मांनी, उपद्रवांनी रहित झालेत, म्हणून त्यांना नित्य निरामय म्हणलं. ऐसे अमूर्त और मोह क्षोभ आदि के निमित्त से उठने वाले उपद्रवों से सर्वथा रहित, म्हणजे उपद्रव कोणामुळं होतोय? आपल्या मोह परिणामामुळे. बाहेर कोणी त्याच्यामध्ये दोषी नाही, सगळे निमित्त आहेत, फक्त करता नाहीत. मोह क्षोभ आदि के निमित्त से उठने वाले उपद्रवों से सर्वथा रहित शुद्ध आत्मा को मैं नमस्कार करता हूँ. पर्यायामध्ये अभिव्यक्ती झाली आहे असे ते सिद्ध परमात्मा, आणि तसा स्वभाव माझा आहे, तर मी सुद्धा सिद्ध आत्मा आहे. अमूर्त आत्मा का शुद्ध रूप हृदय में विचारने से भाव नमस्कार हुआ.
और उसके कारण शरीर की नम्रता रूप चेष्टा द्रव्य नमस्कार हुआ. म्हणजे अंतरंगामध्ये परिणाम आले, भावपूर्ण. थोडंसं आता तुम्ही करणार आहे उद्या, मला माहीत आहे सगळं. काय त्यांनी नोट टाकली आहे ह्याच्यावर ग्रुपवर. काय चांगले चांगले कपडे घालून या, सगळेजण रॅलीला तयार व्हा, सकाळी लवकर या, असं तसं पूजा करायचं वगैरे वगैरे. पण मला म्हणायचे की दिवसभरात जाऊ देत, सकाळी सकाळी उठल्यावर थोडा वेळ तुम्ही ध्यान करणार ना, खरोखर महावीरांचा अनुभव करा ना, काय त्यांची साधना असणार, काय त्यांच्या ज्ञानाची परिणती असणार. खूप आनंद येईल तेवढा क्षणभर जरी केलात ना तुम्ही. सगळ्या क्रिया तर होणार आहेत बाकीच्या आपल्याकडून, पण त्याच्यामध्ये ही क्रिया राहून जाते. क्रिया इन द सेन्स ध्यान, त्यांच्यासारखा मी हे अनुभवन, हे राहून जातं सगळ्यामध्ये. म्हणून त्याला महत्त्व द्या, थोडा वेळ सरी स्वतःसाठी काढा, तरच आपल्याला ते येऊ देत ना आपल्यामध्ये महावीर, ज्यांना आपण बोलवतोय, पूजन करतोय, तर खरोखर त्यांच्यासारखं रूप आपल्यामध्ये पण प्रगट होऊ दे. त्यांच्यासारखी दशा, त्यांच्यासारखी पर्याय, त्यांच्यासारखा आनंद आपण पण भोगू शकतो. पण त्यासाठी थोडंसं बाकीच्या सगळ्या गोष्टीपासून एकाग्रता करा आणि स्वतःला महावीर जाणा. मी सुद्धा महावीर आहे. काय साधना होती त्यांची, त्यांच्या सगळ्या जीवन प्रसंगांमधून अनेक गोष्टी समजतात आपल्याला की महावीर कसे होते. ठीक आहे, ते आपण उद्या बघू. तर काय सांगत होते, असे अनुपद्रव अमूर्त परमात्मा आहेत, त्यांना मी नमस्कार करतो. भाव नमस्कार की प्रधानता है, क्योंकि सिद्ध पूजा शुद्ध आत्मा को स्पर्श करने वाले भाव से ही होती है. सिद्धांची पूजा कशी होते, तुम्ही चढवायला तिथे समोर भगवानच नाही आहेत तुमच्या, त्यामुळं तुमच्या ज्ञानातून तुम्ही स्थापन केलंय हे सिद्ध आहेत आणि त्यांची मी पूजन करतोय. त्यामुळं भाव नमस्कार हीच खरी पूजा झाली. त्यांना आपल्या परिणामामध्ये आपण अवतरित करतोय, बोलवतोय आणि त्यांच्यासारखा मी हा अनुभव करतोय, हीच खरी सिद्ध पूजा. तर पुढच्या दोन ओळी म्हणून निज मनोमणी, त्याच्या पुढे आहे ना जी संस्कृत पूजा, किती पान, 104 पान आहे ह्याच्यामध्ये जिनेंद्र अर्चनामध्ये. ते नाही, त्याच्या पुढचं 106 पानावर आहे ना भावाष्टक, ते बघायचं. स्थापना झाली की पूर्ण स्थापना झाली आणि त्या पुढचं अनुष्टुप झालंय. आता भावाष्टक दाखवते. निज मनोमणी भाजन भारया, समरसैक सुधारस धारया, सकल बोध कलारमणीयकं, सहज सिद्धमहं परिपूजये. सांगा अर्थ काय. निज मनोमणी भाजन भारया म्हणजे काय हो, निज मन, मनरूपी मणी म्हणजे रत्न म्हणा, मनरूपी रत्नाच्या भाजन म्हणजे पात्र, म्हणजे रत्नरूपी मन आहे आपलं आणि त्या पात्रामध्ये निज मनोमणी भाजन भारया, त्या पात्रामध्ये काय भरलंय, मनरूपी पात्रामध्ये काय भरलंय, तर ते पुढं सांगितलं. समरस एक सुधारस धारया म्हणजे काय, समता रूपी सुधारस ज्याच्यामध्ये भरलेला आहे असं ते मनोमणी रूप पात्र. आणि त्याच्याद्वारे मी काय करतोय, सहज बोध कला रूपी, सहज बोध रूपी कला ज्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्याने जे सुंदर आहेत, रमणीयक म्हणजे सुंदर, जे सहज बोध कला म्हणजे म्हणा सर्वज्ञता, मग ज्यांची सर्वज्ञता सुंदर आहे 3 लोकांमध्ये, अशा त्या सिद्ध परमात्म्यांची, सहज सिद्धांची मी परिपूजये, पूजा करतो. हे शब्दार्थ सांगितला. म्हणजे मी काय करतोय, कोण करतोय, ज्याचा अंतःकरण असं पवित्र शुद्ध झालेला आहे, ज्याच्यामध्ये बस समतारस भरलेला आहे, असा तो मी त्या सर्वज्ञांची, त्या सिद्धांची पूजा करतोय.
जे की सर्व कलांमध्ये निपुण आहेत, सर्व ज्ञान कला ज्यांच्यामध्ये प्रगट झालेल्या आहेत, असे रमणीय म्हणजे सुंदर असे ते सहज सिद्ध भगवान, त्यांची मी पूजा करतो. तर इथं त्यांनी विचारले की सहज सिद्धांची पूजा म्हणजे कोणाची पूजा करताय तो? सहज सिद्ध म्हणजे कोण? कर्मों को नष्ट करने वाले सिद्ध तो सिद्धालय में है, जिसको और लोग सदा मुक्त कहते हैं. जो स्वभाव से निष्पन्न है, पूर्ण शुद्ध है, ऐसा आत्मा सहज सिद्ध है, जो कि सामान्य स्वभावान, अनादि अनंत और अहेतुक है. साधक को सिद्ध बनने की कोशिश नहीं होती. परमात्मा तो निज आत्मा स्वभावतः है. काय सांगायले? सहज सिद्ध कोण आहेत? स्वभाव आपला सहज सिद्ध आहे, ते सिद्ध झाले, त्यांना सिद्ध म्हणणं हे तर उपचार झालं. पण सहज सिद्ध म्हणजे प्रत्येकाचा तसा आपला असणारा स्वभाव, तसं रूप, त्याला म्हणलं सहज सिद्ध. त्या सहज सिद्धाची मी पूजा करतो. आता बाहेरचं अवलंबनच सोडून टाकलं, त्यामुळं प्रत्येक त्यांनी अर्घ्यामध्ये सहज सिद्धालाच मी पूजतो हे सांगायले. त्यामुळं बाहेर त्या सिद्धांची नाही तर अंतरंग सिद्धाचीच पूजा आहे ही. जो कोणी सिद्धात्मा आहे म्हणजे काय म्हणायचं, सम्यक ज्ञानी आहे, तर त्याला सिद्ध बनण्याची घाई नाही आहे. हो, का बरं? तो सिद्ध बनण्यासाठी करत नाही आहे पूजन. का बरं? कारण आत्ता सिद्ध आहे हे जाणतोय, मला बनायचंय, मला कधी प्राप्त होणार कशाची आकुलता नाही आहे. जसं म्हणलं की तुम्हाला लॉटरी लागली, किती रुपयाची लावायची? 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली, बस ना. तर लागल्यावर आता ते काय म्हणायचं, त्याचा नंबर पास झाला आहे, तुमच्याकडे तिकीट आहे, फक्त 4 दिवसांनी अजून तुम्हाला ते चेक पास होणार आहे, अजून तुम्हाला मिळालेलं नाही आहे. पण तुम्हाला आज लखपतीचा अनुभव करायला कोण रोखू शकतो? मिळणारच आहे 100%. 4 दिवसांनी तुम्ही लखपती होणार आहात. मग आजपासून फिलिंग काय सुरू झाली हो तुमची? मी लखपती, मिळालंच आहे, मलाच लॉटरी लागली आहे आणि मला पैसे मिळणार आहेत म्हणल्यावर आजपासूनच आपल्याला त्याचा अनुभव सुरू झाला. मग सांगतायत हातात अजून ते नाही आहे, तरीसुद्धा आहे ना, तसं त्याच्याशी जोडलं गेलो आहे ना आपण, त्यामुळं सांगितलं काय, तसंच इथं पण सिद्ध अजून झालो नाही आहे पर्यायामध्ये. पण जो कोणी स्वतःचा निर्णय करतोय, अनुभव करतोय, सम्यक दर्शन प्राप्त केलेला आहे, तर तो जीव नियमाने 4 दिवसात म्हणजे अल्पकाळात सिद्ध दशेला प्राप्त होणारच. मग तो आज जर सिद्धत्वाचा अनुभव करतोय तर तीच त्याची पूजा म्हणली जाते. म्हणून सांगितलं की सहज सिद्ध म्हणजे आपला स्वभाव आहे. साधकाला त्या सिद्ध दशेच्या प्राप्तीबद्दल आकुलता नसते. परमात्मा तो निज आत्मा स्वभावतः है, किंतु राग द्वेष आदि जो सब लगे हुए हैं उनको दूर करने की कोशिश होती है. जो मनुष्य है वही बालक, वृद्ध, युवा है. म्हणजे म्हणायचं की मनुष्याची ओळख कुठल्या तरी अवस्थेतून होते. असं नाही की कुठलाही मनुष्य आणि तो बालक पण नाही, वृद्ध पण नाही, युवा पण नाही, असं नाही होणार. त्यामुळं कुठलाही मनुष्य असू दे, त्याला एक बहिरंगामध्ये कुठले तरी पर्याय आहे. बालक, युवा आदि सब दशाओं में एक मनुष्यत्व के समान जो सब दशाओं में एक रहा, वह एक क्या है, उसको कोई दिखा सकता है क्या? काय सांगायला लागले, जी ध्रुवदृष्टी आहे ना आपल्या चार्टमध्ये, बालक, तरुण, वृद्ध वगैरे हे अवस्था दिसल्या, ह्याच्यामध्ये असणारं कॉमन ध्रुवत्व, जीवत्व दिसतंय का हो तुम्हाला? ते काय आहे जे सगळ्यामध्ये व्याप्त आहे ते असं विचारतायत. जे सर्वामध्ये व्याप्त आहे असं ते जीवत्व, मनुष्यत्व हे सामान्य आहे, हे कोणाला दिसणार नाही आहे त्याच्यामध्ये, पण आहे. जैसे मनुष्य को हम दिखाना चाहेंगे, जानना चाहेंगे, तो वह कोई न कोई दशा में ही मिलेगा. दशा से अतिरिक्त उस सामान्य को देखने में हम असमर्थ है. बहिरंगात त्या दशेकडूनच तुम्हाला ओळख होते जीव काय आहे ती. काय जीव मनुष्य आहे, तिर्यंच आहे, देव आहे, नारकी आहे, असंच तुम्हाला ओळखावं लागतं. जीव दिसत नाही.
लेकिन उसे बिना दशाए नहीं, उसके बिना दशाए नहीं, म्हणजे जे सामान्य आहे सगळ्यामध्ये व्याप्त त्याच्याशिवाय दशा नाहीत, म्हणजे त्याचे पर्याय होत नाहीत. क्योंकि यदि बालक को ही मनुष्य मान ले तो काय आपत्ती येणार सांगा हो. जो जो बालक आहे तो तो मनुष्य आहे असं म्हणलं तर काय आपत्ती येणार. काय असं म्हणलं तर तुम्ही मनुष्यच नाही असं म्हणावं लागेल. तुम्ही कुठं बालक आहे. मग जो बालक आहे तोपर्यंतच मनुष्य आहे. तो बालक जरी मोठा झाला तरी जो त्याला मनुष्य म्हणता येणार नाही. म्हणून जो जो बालक तो तो मनुष्य अशी व्याप्ती नसते. बालकपन खत्म होते ही मनुष्यपना नष्ट हो जाना चाहिए, सो होता नहीं. इसी तरह युवा और वृद्ध को ही मनुष्य मान ले तो दूसरी अवस्थाओं में मनुष्यपना नहीं रहना चाहिए, सो होता नहीं. जैसे बाल युवा आदि सब अवस्थाओं में मनुष्य एक है, इसी प्रकार कशासाठी सांगायला लागलेत हे सहज सिद्ध म्हणजे काय ह्याच्यासाठी सांगतायत बरं का. इसी प्रकार जीव की पर्याय मनुष्य तिर्यंचादि के रूप में होती रहती है, किंतु जो मनुष्य है, देव है, नारकी व तिर्यंच है वह आत्मा नहीं है. बरोबर आहे का चुकीचं आहे. जो मनुष्य आहे, देव आहे, नारकी आहे, तिर्यंच आहे तो आत्मा नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे. बरोबर आहे. मनुष्य आहे तो आत्मा आहे म्हटलं तर मनुष्य संपला की आत्मा पण संपला पाहिजे. संपत नाही. किंतु जो सब दशाओं में रहता है वह एक आत्मा है. सगळ्यामध्ये राहतो पण सगळ्यापासून वेगळा आहे, त्यामुळं सगळ्या रूप नाही आहे तो. तुम्ही आई आहे की नाही. नाही. मग मनुष्य रूप मानलं का नाही आपण स्वतःला. मी पत्नी आहे की नाही. मी आई आहे, पत्नी आहे, बहीण आहे, बायको आहे, हे सगळं मानतोय स्वतःला सगळ्या रूप. पण तेवढंच आपलं अस्तित्व आहे का. असेल तर ती पर्याय संपली तर आपलं अस्तित्व संपायला पाहिजे, पण तसं तर नाही. सगळ्यामध्ये व्याप्त असणारा तो सहज सिद्ध सामान्यत्व तो धर्म बघा. यह द्रव्य से बताया गया है, म्हणजे तो ती द्रव्यदृष्टी बघा तर त्याच्यामधून तुम्हाला समजणार की सिद्ध रूप काय आहे. म्हणून स्वतःचा सिद्ध आत्मा पाहायचा असेल तर दशेच्या अतीत पहा. कुठलीही पर्याय म्हणजे माझं स्वरूप नाही. सगळ्या पर्यायात असताना सुद्धा त्या पर्यायांपासून मी कसा आहे, भिन्न आहे, अलिप्त आहे, त्यांना फक्त जाणणारा आहे. असं जो जाणणार तो महावीर बनणार. महावीर बनायचं आहे ना उद्या आपल्याला. आता आजच बनवू आपण. महान काम करणारा तो महावीर. मग महान काम कुठलं आहे तर सम्यक दर्शन, आत्मानुभव, शुद्धोपयोग हे महान कार्य आहे. त्याला जो प्राप्त करतो तो महावीर आहे. जाणा शरीरापासून भिन्न महावीर स्वरूप शुद्धात्मा जाणा. सहज सिद्ध स्वरूप जाणा. पहा या सर्व पर्यायांना देखील मी मात्र जाणणाराच आहे. मी मनुष्य नाहीच, माता नाही, भगिनी नाही, पत्नी नाही, पिता नाही, पुत्र नाही, पती नाही. मी तर जीवात्मा आहे, शुद्धात्मा आहे, महावीर आत्मा आहे जाणा. वीरतिवीर स्वरूपोऽहं, सन्मति स्वरूपोऽहं, सिद्धोऽहम्. विसर्जन. नमो हरिहंताण